चायनीज वोग जो क्लाउड किचन मधून ब्रँड चालतो. आपण जस्ट ऑनलाईन फूड करतो ना, त्यावेळेस प्रत्येक फूड हे रेस्टॉरंट मधूनच येतं असं नाहीये. काही फूड्स येतात क्लाउड किचन मधून आणि आपण हे जे क्लाउड किचन आहेत, या क्लाउड किचनचं करणार आहोत अनबॉक्सिंग. ह्यांचे बॉक्सिंग, ह्यांचे फूड्स, ह्यांचे पॅकेजिंग कसे आहे, हे आपण सगळं बघणार आहोत. आणि त्याच्यामध्ये पहिला नंबर आलाय तो म्हणजे चायनीज वोग, जो क्लाउड किचन मधून चालतो. चायनीज वोग आज बघायला गेलं तर मेट्रो सिटीजमध्ये बऱ्यापैकी एक्सपांड झालेला ब्रँड आहे आणि त्याची स्पेशालिटी म्हणजे फक्त आणि फक्त चायनीज. चायनीजमध्ये वेगवेगळे तो फूड सर्व करतो आणि त्याच्यामध्ये आज मी चायनीज राईस आणि चायनीज नूडल्स मागितलेले. त्याचं बॉक्सिंग आज आपण पाहणार आहोत. आपण बघूया हे पार्सल झोमॅटोवरून मी मागितलेलं आहे. मी जर व्यवस्थित पार्सल जर बघितलं तर ह्याच्यावर एकदम छान पद्धतीचं एक चांगलं डिझाईन तयार केलेलं आहे आणि प्लस चायनीज वोगचं ब्रँडिंग सुद्धा केलेलं आहे. विशेष म्हणजे हे जे त्यांनी पॅकिंग केलं, त्यांनी स्टेपलर वापरलेलं नाहीये, तर त्यांनी वापरलेली चिकटपट्टी. हे खूप महत्वाचं आहे. आणि बॉक्स उघडताना पहिलं येतं ते म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेजवान चटणी. त्यांनी एक विशिष्ट प्रकारची शेजवान चटणीला सुद्धा पॅकेजिंग केलेलं आहे. कुठेही लिकेजेस नाहीये, झिरो लिकेजेस आहेत. नॉर्मली काय होतं की ज्यावेळेस तुम्ही पॅकेजिंग करता, कस्टमर पर्यंत पोहोचत असताना लिकेज होतं आणि ते लोकांना हातात सुद्धा घेऊशे वाटत नाही. त्यामुळे त्यांनी झिरो लिकेज पॅकेजिंग केलेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी वुडन कटलरी दिलेल्या आहेत. प्लास्टिकचा वापर केलेला नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी एक बॉक्स सुद्धा दिलेला आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी फूड पॅक केलेलं आहे. पूर्ण एअर पॅकिंग आहे. जर तुम्ही बघायला गेला तर त्या बॉक्सवर सुद्धा ब्रँडिंग आहे. दिसायला एकदम स्वच्छ, कुठेही लिकेजेस तुम्हाला दिसणार नाही आणि त्याला सुद्धा त्यांनी चिकटपट्टीने त्याला प्रॉपर पॅक केलेलं आहे. कस्टमरच्या हातात हे जेव्हा पॅकेज पडतं त्यावेळेस एक वेगळी ब्रँड व्हॅल्यू ह्याच्यामध्ये क्रिएट झालेली असते. आपण बघूया ह्याच्यामध्ये आणखीन कशा पद्धती त्यांची फूड्स आहेत, त्यांनी कसं पॅकिंग केलेलं आहे. तुम्ही बघत असाल की आता त्यांनी काय केलेलं आहे की हे पूर्णपणे पेपर पॅकिंग आहे. त्याच्यावर त्यांचं ब्रँडिंग सुद्धा आहे आणि वर जे आहे हे प्लास्टिक त्यांनी कव्हर केलेलं आहे. एअर पॅक होईल आणि जे नूडल्स आहे, हा नूडल्सचा बॉक्स आहे, हा बाहेर येणार नाही अशा पद्धतीने त्यांनी ते डिझाईन केलेलं आहे. ओके, तर एवढी त्यांची क्वांटिटी आहे. हे मी जी मागवलं होतं ते हे 500 ml मागवलं होतं. सो ही त्यांची नूडल्सची क्वांटिटी आहे. शेजवान चटणी जी आहे ही शेजवान चटणी त्यांनी दिलेली आहे. दुसरा बॉक्स पण आपण बघूया. ह्याच्यामध्ये दुसरा बॉक्स जो आहे हा राईस आम्ही मागवला होता, चिकन फ्राईड राईस, आणि तो सुद्धा त्यांनी शेजवान चटणी बरोबरच त्यांनी तो पाठवलेला आहे. हा सगळा शेजवान चटणी त्याच्यासोबत दिलेली आहे आणि जसं मी मागाशी सांगितलं तसं त्यांनी त्या दोन्ही कटलरीज दिलेल्या आहेत. बॉक्सिंग बघितलेले आहे. आता आपण काय करूया, थोडीशी टेस्ट बघूया ह्यांची टेस्ट कशी आहे आणि टेस्टला पण एकदम आपण छान रिव्ह्यू देऊ. नूडल्स एकदम छान दिसतात ते पूर्ण. वन ऑफ द बेस्ट. राईसची आपण टेस्ट घेऊया. त्यांनी सोबत शेजवान चटणी दिलेली आहे आणि विशेष म्हणजे टेस्ट जी आहे ना ही न्यूट्रल आहे. जास्त तिखटही नाही आणि जास्त आळणी पण नाही आहे. सो अशा पद्धतीने आपण आपले फूड बॉक्स जो आहे, आपले जे फूड्स आहेत त्याचं पॅकेजिंग करू शकता आणि स्विगी, झोमॅटो किंवा इतर जे तत्सम माध्यम आहेत त्याच्यावर सुद्धा आपण हे जे फूड्स आहेत ते आपण पार्सल करू शकता आणि हे क्लाउड किचनमधून करू शकता. हे सगळ्यात महत्त्वाचं. अशाच व्हिडिओसाठी तुम्ही जोडलेले राहा, सबस्क्राईब करा. तुम्ही जर यूट्यूबवर असाल फॉलो करा. जर तुम्ही इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ बघत असाल तर असे व्हिडिओ नवीन नवीन मी घेऊन येत राहणार आहे. वेगवेगळे क्लाउड किचन आपण एक्सप्लोअर करणार आहे. काही स्टुडिओमध्ये करणार आहे, काही आपण प्रत्यक्ष जाऊन व्हिजिट करणार आहे. जोडलेले राहू.